गोंदिया जिल्ह्यातील लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांनी 16 फेब्रुवारीपासून असहकार आंदोलन पुकारलं असून 23 फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलन पुकारलं होतं। तर सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात संबंधित विभागाची काही माहिती अधिवेशनात लागल्यास माहिती पोहोचवण्यास विलंब झाल्यास याची संपूर्णपणे जबाबदारी शासनाची राहणार असं यावेळी कर्मचाऱ्यांनी म्हटलं। जिल्ह्यातील जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू असल्यानं जलसंपदा विभागातील शासकीय कार्यालयांचे कामकाज विस्कळीत झालं आहे। चौथ्या वेतन आयोगापासून वेतन त्रुटी दुरुस्त करून सुधारित वेतन श्रेणी लागू करावी, पदनामात बदल करावा, पदोन्नतीची साखळी कमी करावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी आदी मागण्यांचा समावेश आहे। विशेषतः 5 नोव्हेंबर 2005 पूर्वी अनुकंप तत्वावरील प्रतीक्षा सूचीवर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करण्यात आली। या आंदोलनामध्ये जलसंपदा विभागातील गोंदिया पाटबंधारे विभाग गोंदिया, बाग इटियाडोह पाटबंधारे विभाग गोंदिया, मध्यम प्रकल्प विभाग गोंदिया, उपसा सिंचन विभाग तिरोडा, इतर उपविभाग तसेच जलसंधारण विभागातील कर्मचारी यामध्ये सहभागी झाले आहेत। मागण्या पूर्ण होईपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचं जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेमध्ये उपस्थित जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांनी दिला। मागील 16 तारखेपासून शासनाला असहकार आंदोलनासाठी आपण नोटीस दिलेलं होतं। त्यानुसार 16 तारखेपासून आपण असहकार आंदोलनात उतरलेलो होतो। त्यानुसार आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे 23 तारखेपासून संपूर्ण लिपिक वर्गीय कर्मचारी अख्ख्या महाराष्ट्रात पेटून उठला आणि शासनाच्या विरोधात त्यांनी असहकार आणि बेमुदत काम बंद आंदोलन स्वीकारलेलं आहे। आमच्या मागण्या आहेत की सर्व लिपिक कर्मचारी हा प्रशासनाचा एक मुख्य कणा आहे। त्यांच्याशिवाय कोणतेही काम म्हटलं तर ते अर्धवट आहे। तरी सुद्धा या लिपिकांना रात्रंदिवस काम करू नये, अत्यंत कमी वेतन दिले जाते। ज्या समान पदावर असूनही इतर विभागामध्ये मात्र त्यांना जास्त वेतन आहे। त्यानुसार आमच्यावर जे चौथ्या वेतन आयोगापासून जे अन्याय झालेला आहे, वेतनामध्ये बरीच तफावत आहे, ती वेतनातील त्रुटी दूर करायची आहे आणि सुधारित वेतन श्रेणी आम्हाला लागू करून घेणे आहे। त्याचप्रमाणे या जलसंपदा विभाग आणि इतर जे लिपिक वर्गीय कर्मचारी आहेत त्यांना त्यांच्या ज्या पदोन्नतीच्या साखळ्या आहेत त्या वेगवेगळ्या, जसे कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, प्रथम लिपिक, अधीक्षक आणि विशेष अधीक्षक अशा 5 प्रमाणात असूनही त्यांना एखादा जर लिपिक वर्गीय कर्मचारी वर्ग 3 मध्ये असेल तर तो वर्ग 3 मध्येच रिटायर्ड होतो, परंतु इतर विभागामध्ये चतुर्थ श्रेणीत लागलेला वर्ग 1 चे पदावरील जे वेतन श्रेणी घेत असतो किंवा पदोन्नतीने त्या पदापर्यंत पोहोचत असतो। तर हे जे अन्याय आहे हे कुठेतरी दूर व्हावं म्हणून जे चौथा वेतन आयोग म्हटलं तर आता सुमारे 40 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे, परंतु अजूनही आमच्या मागण्या शासनाने पूर्ण केलेल्या नाहीत। म्हणून हे आमचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे। धन्यवाद। 16 तारखेपासून आमचं असहकार आंदोलन सुरू होतं शासनाविरोधात लिपिक वर्गीयांचं। जय महाराष्ट्र शासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून ते आंदोलन 23 पासून कामबंद आंदोलनात परिवर्तित करण्यात आलेलं आहे व लिपिकांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत, वेतन त्रुटी दूर करणे, पदोन्नतीचे टप्पे कमी करणे, वेतनाचे जे प्रश्न आहेत मागील 40 वर्षापासून रखडलेले असताना आजपर्यंत लिपिकांच्या मागण्यांकडे शासन नेहमीच उदासीन भूमिका घेत आलेला आहे। त्यामुळे हा प्रखर आंदोलन उभारण्यात आलेला आहे। या प्रखर आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला अंतिम चेतावणी देऊ इच्छितो की आमच्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्या, अन्यथा हे आंदोलन असंच निरंतर सुरू राहील। त्यामुळे या आमच्या मागण्या त्वरेने मंजूर करावे हीच अपेक्षा शासनाकडून आम्ही बाळगत आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना आम्ही मागील 15 दिवसापासून आंदोलन सुरू आहे आमचं, पण शासनाने अजूनपर्यंत या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे हा आंदोलन पुढे असंच निरंतर सुरू राहील। अधिवेशनामध्ये यामुळे माहिती पोहोचण्यामध्ये जो विलंब होईल त्याच्यासाठी शासन स्वतः जबाबदार राहील, कर्मचारी जबाबदार नाही। न्यूज रिपोर्टर चेतन समृत, आज 24 तास, गोंदिया।
नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.